पाणी ते लगेचच माधवीताई मला वाटतं मार्गी लावतील अशी मी आशा बाळगते आणि मला विश्वास आहे त्यांच्यावर. मेहनती नगरसेवक आहे आणि कुठे ना कुठे माधवीताई फुटाला नगराध्यक्ष मला वाटतं ही लोकांचीच मागणी होती. बऱ्याच मोठ्या लीडने माधवीताई आलेल्या आहेत आणि आपले सगळेच्या सगळे नगरसेवक हे जास्तीत जास्त लीडने आले. 21 तारीख झाले, बरं झालं, कारण का 21 ला 21 नगर सेवक आणि नगराध्यक्ष असं निवडून आम्ही दाखवू आणि मला वाटतं ते झालेलं आहे. जे शिंदे साहेबांचं मला वाटतं जो आशीर्वाद आहे आज कदम कुटुंबाबरोबर, शेवटी बघा रामदास भाई हे खूप मोठं नाव आहे. भाईंनी खूप कामं केली आहेत. योगेश दादा त्यांच्या पाठीने त्याच्यापेक्षा जास्त काम करतात. खेड नगर परिषद पदग्रहण सोहळा आताच पार पडला. आपल्याकडे श्रेयाताई कदम मॅडम, काय सांगाल एकंदरीत हा पदग्रहण सोहळा पार पडलाय, 21-0 झालेला आहे, काय सांगाल? खरं सांगायला गेलं तर मला वाटतं 14 वर्ष झाले खेडचा जो विकास थांबलेला आणि कुठेतरी जनतेच्या मनात एक खंत होती आणि मला वाटतं यावेळीचं आपलं जे महायुतीचं सरकार आलेलं आहे, सगळे नगरसेवक हे अत्यंत मला वाटतं मेहनती नगरसेवक आहे आणि कुठे ना कुठे माधवीताई फुटाला नगराध्यक्ष मला वाटतं ही लोकांचीच मागणी होती की माधवीताईंना यावं आणि लोकांनी मला वाटतं पहिल्यांदा जनतेने दाखवून दिलं, कारण का बऱ्याच मोठ्या लीडने माधवीताई आलेल्या आहेत आणि आपले सगळेच्या सगळे नगरसेवक हे जास्तीत जास्त लीडने आलेले आहेत. तर आज मला वाटतं खूप मोठा दिवस आहे. जेव्हा निकालची तारीख पुढे गेली तेव्हा पण मी सांगितलेलं की 21 तारीख झाले, बरं झालं, कारण का 21 ला 21 नगर सेवक आणि नगराध्यक्ष असं निवडून आम्ही दाखवू आणि मला वाटतं ते झालेलं आहे. आणि खरं तर आज मला वाटतं पहिला पाऊल आहे. ह्याच्या पुढे खेडचा विकास होणार आहे आणि मला वाटतं विकासात कुठेही आपलं बॉडी किंवा आपले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष कुठेही कमी पडणार नाही अशी खात्री मी देईन आणि मला वाटतं खेडची जनतेकडनं जी अपेक्षा आहेत ती 100% पूर्ण होणार आहे. ह्याच्यासोबत अभिमान वाटतो, कारण का एक महिला नगराध्यक्ष आज बसलेली आहे. पण खास करून महिलांना मला वाटतं आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण का 2 मोठे प्रश्न जे आमचे आहेत, रस्ता आणि पाणी, ते लगेचच माधवीताई मला वाटतं मार्गी लावतील अशी मी आशा बाळगते आणि मला विश्वास आहे त्यांच्यावरती. आणि पुन्हा एकदा मला वाटतं आज खेडच्या जनतेने दाखवून दिलंय की त्यांचा विश्वास शिवसेनेवरती नक्कीच आहे आणि राहणार. एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. त्यावेळी शिंदे साहेब असे म्हणाले की भावी आमदार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहायचं का? बघा, राजकारणात सक्रिय आत्ताच झाली आहे. समाजकारण हे मला जमतं. मला वाटतं जे मोठे वरिष्ठांचे आशीर्वाद माझ्यावरती असतील ते नक्कीच बघू कसं जाईल, पण माझं काम हे समाजकारण करणं आहे, ते मी तुमच्या मनामध्ये नेमकं काय? कारण राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या पत्नी आहात तुम्ही, तुमच्या मनात नेमकं काय? लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा आमदार म्हणून आम्हाला श्रेयताई पाहिजे? मला पुन्हा हेच सांगेन, जे शिंदे साहेबांचं मला वाटतं जो आशीर्वाद आहे आज कदम कुटुंबाबरोबर, शेवटी बघा रामदास भाई हे खूप मोठं नाव आहे. भाईंनी खूप कामं केली आहेत. योगेश दादा त्यांच्या पाठीने त्याच्यापेक्षा जास्त काम करतात आणि एक पत्नी म्हणून मला वाटतं कुठे ना कुठे आता तरी सपोर्टिंग रोल चालू आहे माझा. जेव्हा मेन कॅरेक्टर व्हायची वेळ येईल तेव्हा पण बघू. त्या होत्या श्रेयाताई कदम. कॅमेरामॅन सायश्री निसाक्षी नवराष्ट्र. थँक्यू मॅम.